नीती आयोग म्हणून ओळखला जातो, माजी सदस्य आहेत शिक्षण विषयक उपसमितीचे. या सगळ्यांचं स्वागत. मी दादा भुसेंपासून पहिल्यांदा सुरुवात करेन. दादा भुसेजी, याच्यातला जो सारखा मुद्दा उपस्थित होतोय की ही तिसरी भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, पण राज ठाकरे त्यावरतीच नेमका मुद्दा उपस्थित करतात, हे स्वातंत्र्य नाही, हे हिंदीचं आहे. काय म्हणणं आहे आपलं? मी आपल्याला तेच सांगितलं की इतर भारतीय ज्या भाषा आहेत त्याचंही स्वातंत्र्य विद्यार्थी आणि पालकांना तिसऱ्या भाषेच्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि विद्यार्थी पालक जी भाषा निवडतील त्या भाषेप्रमाणे त्यांना शिक्षण त्या ठिकाणी देण्यात येईल. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल तर पहिल्या इयत्तेमध्ये आपण काही चित्र किंवा बोली, त्या विद्यार्थ्याची मूळ बोलीभाषा असेल त्या बोलीभाषेतून मग काही गाणे, चित्र, संवाद इथून आपण पहिली दुसरीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतो. बरं. आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची सुरुवात तिसरीच्या पासून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जाते. आणि म्हणून प्राथमिक पातळीवर या पद्धतीचं शिक्षण देऊन जे विद्यार्थी पालक ज्या भाषेची मागणी करतील तिसरी भाषा म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांना प्राधान्य देणार आहोत. आजही आपण जर काही शाळेमध्ये बघितलं इतर माध्यमांच्या भाषेच्या शाळेमध्ये, बरं, तर त्याच्यामध्ये त्यांची भाषा मराठी बंधनकारक केलेली आहे, मराठी भाषा, आणि इंग्रजी म्हणून तिसरी भाषा त्या शाळेमध्ये शिकवली जातेच आहे. आणि म्हणून या स्पर्धेमध्ये आपले पण विद्यार्थी टिकले पाहिजेत. महाराष्ट्राचे विद्यार्थी देश पातळीवर पुढे गेले पाहिजेत. बरं. या शुद्ध भावनेतून हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मी यानंतर आता इतरांकडे जातो आणि पुन्हा भुसेंकडे मी येणारच आहे. आणखी काही उपप्रश्न आहेत. मी यशवंत किल्लेदार यांच्याकडे जातो. यशवंत किल्लेदारजी, आज भाजपनं स्पष्टीकरण दिलंय, दादा भुसे सुद्धा सांगतायत, देवेंद्र फडणवीस